हाय हॅलो. आज आपण बनवणार आहे वांग्याचं भरीत, पण एक वेगळ्या पद्धतीचं बनवणार आहे आपण वांग्याचं भरीत. त्याच्यामध्ये लागणारं साहित्य आहे वांगी, ही मी मिठाच्या पाण्यात टाकून घेतली आहे, नाही तर काळी पडतील. शेंगदाण्याचं कूट आहे, हळद आहे, लाल मिरची पावडर आहे, धना पावडर आहे, मीठ आहे आणि हा चिंचेचा कोळ आहे. बस एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला साहित्य लागणार नाही. तर आता आपण या चिंचेच्या कोळामध्येच आपण शेंगदाण्याचं कूट, लाल मिरची पावडर, हळद, धना पावडर, मीठ टाकणार आहे आणि नंतर ती वांगी पण टाकून घेणार आहे त्यात. आता मी तुम्हाला दाखवते. आता याच्यामध्ये मी चिंचेचा कोळ घातला, त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट, लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि धना पावडर सगळं मिक्स करून हे वांग्यांमध्ये असं भरलेलं आहे. हे पहा, वांग्यांमध्ये असं चमच्यानेच भरून घेतलं आहे. ते काही आतपर्यंत भरायची गरज नाही, ते आपोआप नंतर त्याला लागतं असं छानपैकी. आणि आपल्याला जसं पाहिजे तसं आपण हे आता बनवायचं आहे. आता मी तेल तापत ठेवलं आहे कढईमध्ये. तर फक्त याला हिंगाची फोडणी घालणार आहे, बाकी काही घालणार नाही मी. आणि हे असं पण खूप छान लागतं. बाकी इतर वस्तू काही घालायची गरज नाही आहे याच्यामध्ये. राई, जिरं काहीच नाही, फक्त हिंगाची फोडणी करायची. हे पहा, मी आता हिंगाची फोडणी करते याच्यामध्ये. थोडासा गॅस मोठा केला आणि आता वांगी छान या हिंगाच्या फोडणीमध्ये परतवून घेणार आहे. हा पहा, हिंग छान असं गरम झालं आहे. जास्त हिंग जळायला द्यायचं नाही आपण. आता हे मी एक एक करून वांगं सोडतो. तर गॅस स्लो करते मी, नंतर मग हिंग पण जळला जाईल आणि वांग्यांमधला मसाला पण थोडं जळायची शक्यता असते. त्यामुळे ही वांगी एकदा बनवून बघा, फार छान लागतं. आणि तेल थोडं कमीच घालायचं, कारण नंतर शेंगदाण्याच्या कुटाला आहे ना तेल सुटतं. आणि ते शेंगदाण्याचं कूट एकदम बारीक नाही करायचं, थोडं भरड करायची. आणि हे ज्वारीच्या भाकरीबरोबर आणि खूप सुंदर लागतं हे वांग्याचं भरीत. ज्वारीच्या, बाजरीच्या भाकरीबरोबर फार छान लागतं, भाताबरोबर पण छान लागतं. असं थोडं रस्सेवालं बनवायचं. अगदी सोपं वांगं आहे, त्याच्यामध्ये काही कठीण नाही आहे आपल्याला. फक्त शेंगदाण्याचं कूट, लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि चिंचेचा कोळ बस, आणि धना पावडर. ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये काही नाही आहे. असं एकदा बनवून बघा. मी पहिलं हे वांगं आणि मसाला छान असं तेलावर परतवून घेणार आहे आणि मग याला जसं लागेल तसं मी पाणी घालणार आहे. पण पाणी एकदाच घालायचं आहे, सारखं सारखं पाणी घालायचं नाही. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आत्ताच घालून घ्यायचं. थोडं गॅस फास्ट केलं. मस्त तेलावर पहिलं परतवून घ्यायची सगळी वांगी. मस्त छान असे आंबट तिखट अशी लागतात. तो बाऊल भरा चिंचेचा कोळ होता ना, त्यातला मी अर्धा बाऊल चिंचेचा कोळ घेतला आहे याच्यामध्ये आणि थोडं पाणी ॲड केलं. आत्ताच किती छान असं तेल सुटायला लागलं आणि शेंगदाण्याला पटकन तेल सुटतं. आणि थोडंच तेल घालू, जास्त तेल घालू नका. आताहीपेक्षा जास्त तेल सुटणार आहे या भाजीला. असे तेलावर परतवून घ्यायचं आपल्याला वांगी. मस्त असा खमंग वास येतो वांग्याला. आणि डबा धुवून त्याच्यात पाणी घालणार आहे आणि याच्यात मला लागेल वांगी
शिजतील इतपत पाणी घालायचं आहे, कच्ची राहणार नाही आणि वांगी छान अशी शिजून येतील. आपण आता याच्यावरती हा गॅस स्लो करायचा आहे आणि हे मंद गॅसवरच शिजवायचं आहे. नाही तर मग ते तेलाचे शिंतोडे आहेत ना ते सगळे असे उडतात, म्हणून याला मंद गॅसवर आत्ता थोडा फास्ट गॅस केला आहे मी. आता नंतर ह्याच्यात पाणी घालणार आणि मंद गॅसवर शिजत ठेवणार. एक 15-20 मिनटात आपली भाजी रेडी होते. हे पहा किती छान तेल सुटलं आहे बघा. आणि आता याच्याहीपेक्षा जास्त तेल सुटणार शेंगदाण्याचं. आणि मी या भाजीमध्ये पण शेंगदाण्याचंच तेल घातलेलं आहे फोडणीमध्ये. काय बघा मस्त. आणि आता याच्याबरोबर भाकरी बनवणार आहे, बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत. झटपट होतं, याच्यामध्ये काही परिश्रम घ्यायची गरज नाही. आपल्याकडे सगळं शेंगदाण्याचं कूट रेडी असेल तर थोडीशी चिंच भिजत घालायची. आता मी गॅस कमी करते आणि यात पाणी ओतून घेणार आहे मी. म्हणजे डब्याला सगळं लागलं आहे ना मसाला, तो आता यात ओतून घेणार. डब्याला लागला आहे ना सगळं, त्याच्यामध्ये आता ओतून घेणार. मस्तपैकी असं वांग्याचं भरीत बनवते. यात अजून थोडं पाणी जाईल आणि एकदाच पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्याला, सारखं सारखं पाणी ओतायचं नाही. हे बघा किती सुंदर असा लाल चुटूक रंग आलेला आहे याचा. थोडासा मी गॅस मोठा करते आणि मग नंतर लहान करतो आणि याच्यावर झाकण ठेवणार आहे. हे पहा तर मी गॅस थोडा मोठा करते. आणि याच्यावर आता झाकण ठेवून देणार आहे मी. नंतर तुम्हाला झालं. आता याच्यात काही घालायचं नाही, सगळं घातलेलं आहे. फक्त झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवर शिजवायला ठेवायचं. चला आपण नंतर भेटू. हे पहा आपलं वांग्याचं भरीत आता रेडी झालेलं आहे. बघा किती तेल सुटलं याला. म्हणून घालतानाच तेल जरा कमी घाला, कारण शेंगदाण्याच्या कुटाने बऱ्यापैकी तेल सुटतं वांग्याला. आणि वांगी पण छान शिजली आहेत बघा, मस्त मऊ झाली आहेत सगळी वांगी. आता आम्ही भाकरी भाजणार आणि गरम गरम वांग्याचं भरीत आणि गरम गरम भाकरी बाजरीची, असा आमचा आजचा बेत आहे. हे पहा मस्त दिसते आहे ना भाजी, छान अशी तर्री आलेली मस्त. चला मग या खायला वांग्याचं भरीत.